ॲक्च्युली होता. आम्ही इंडियाचा काउंटर लावलेला. जायच्या वेळेला माझी खूप घाई होती, त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकले. सो आता मी घरी चाललो आहे सगळं संपवून. सो ही क्लिप मी बाकी सगळ्या क्लिपच्या आधी अटॅच करणार आहे. सो नक्की पहा व्हिडिओ. सो मी बनवलेली आलू टिक्की, आलू कॉर्न टिक्की होती ही बेसिकली. सोपी रेसिपी होती. मी YFL युअर फूड लॅब हे जे चॅनल आहे त्यावरची फॉलो केलेली. सो इथे मी असा पॅन गरम केलेला, शॅलो फ्राय करणार होते. सो थोडंसंच ऑइल घातलेलं आणि या टिक्क्या मी सकाळी लवकर उठून बटाटा वगैरे बॉईल करून तयार करून ठेवलेल्या, कारण मला ऑलमोस्ट अराउंड 1 वाजता दुपारी शाळेत पोहोचायचं होतं. सो ह्या टिक्कीजना मी छानपैकी गोल्डन एक लेअर वर येईस तो फ्राय करून घेतलं, शॅलो फ्राय दोन्ही साईडने. तुम्ही पाहू शकता त्यांना मस्त असा एक लेअर आला आहे. आणि बाइंडिंगसाठी मी थोडेसे पोहे वापरलेले. सो शाळेत पोचल्यानंतर इथे आमचं हे सगळं काम चालू झालेलं. आम्हाला आमचा काउंटर डेकोरेट करायचा होता. सो हे जे बॅनर आहे ते माझी फ्रेंड आहे, इथे ती बरीच वर्ष राहते, तिच्याकडे होते तर ती घेऊन आलेली. आणि इथे आपला झेंडासुद्धा आम्ही आमच्या काउंटरला लावला होता. आणि हे सगळे विविध पदार्थ प्रत्येकीने एक एक बनवले होते. माझ्या पोटॅटो टिक्कीचे मी 3 टोकन घेतलेले. एक टोकन 50 सेंट्सचं होतं. सो तुम्ही पाहू शकता आम्ही व्हरायटी ऑफ इंडियन फूड हे आमच्या टेबलवरती लावलेलं. समोसे सगळ्यात जास्त विकले गेले, कारण बाहेर इकडचे जे इंडियन नाही आहेत त्यांना बेसिकली समोसे जास्त चांगले माहिती असतात, कारण सगळ्या इंडियन स्टोअरमध्ये, इंडियन शॉप्स, रेस्टॉरंट्समध्ये समोसे हे टॉप लिस्टवर असतात स्टार्टर्सच्या मेन्यूमध्ये. सो तुमचे जर कोणी फॉरेनर फ्रेंड्स असतील, नॉन इंडियन फ्रेंड्स असतील, तर त्यांना डेफिनेटली समोसे हे माहिती असतं. सो आपल्या इंडियाच्या बाजूला हा टर्की या देशाचा काउंटर होता. तुम्ही त्यांच्या काउंटरवर सुद्धा व्हरायटी पाहू शकता. बऱ्याच प्रकारचे स्वीट्स होते. त्याच्यानंतर त्यांची टर्किश चहा, जसा आपला चहा फेमस आहे त्याचप्रमाणे त्यांचा टर्किश टीसुद्धा फेमस आहे. त्यानंतर हे जे पिंक दिसतं आहे ना, हे सेम आपला जो बॉम्बे हलवा असतो एक्झॅक्ट सेम आहे, रोज फ्लेवरचं असतं ते. हे तुम्ही त्यांचा जो चहाचा सेक्शन होता तो त्यांनी आपल्या देशाचे छोटे फ्लॅग्सही लावले होते. त्यानंतर हा इथे छोटासा अफगाणिस्तानचा काउंटरसुद्धा होता. ज्या देशातून मुलं आहेत शाळेमध्ये ते देश आपले काउंटर्स लावतात. म्हणजे जेवढी जास्त मुलं तेवढा मोठा काउंटर आणि तेवढे जास्त पदार्थ असं जनरली पाहायला मिळतं. त्यानंतर इथे या बाजूला असा इराण या देशाचा काउंटर होता आणि त्यांनीसुद्धा बरेच वेगवेगळ्या ज्या इराणियन डेलिकसीज आहेत, पर्शियन डेलिकसीज, त्या बनवलेल्या. हा आय थिंक बेरी पुलाव टाईपचं काहीतरी होतं आणि हे बरेच काही काही पदार्थ होते. एक विशेष म्हणजे यांच्या काउंटरवर मला कोफ्ते बघायला दिसले. कोफ्ते हे इराणमध्ये सुद्धा बनवले जातात. हे इथे जस्ट लेफ्ट साईडला यू कॅन सी दिस कोफ्ता, त्याला कोफ्ता बोलतात. त्यानंतर जस्ट इराणच्या अपोजिट इथे मलेशियाचा काउंटर होता. मलेशियन पदार्थसुद्धा थोडेफार आपल्या बाजूचे नियर आहेत. हे जे ग्रीन तुम्ही पाहता हे आपण जे कोकणामध्ये घावण करतो तांदळाचे, त्याच म्हणतात गटामध्ये बसणारा हा पदार्थ आहे. त्याला हे लोक हे रोटी म्हणतात, बट इट लुक्स लाईक आपला घावण. त्यानंतर त्याच्या बाजूला हा नेक्स्ट कॅनडाचा स्टॉल होता. कॅनडाचा टीम हार्टन ही कॉफी भरपूर फेमस आहे. सो त्यांनी त्याची कॉफी ठेवलेली होती. काही पुडिंग होतं. त्यानंतर इथे बाजूला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने मिळून एकत्र काउंटर केलेलं. त्यांच्या काउंटरला बहुतेक सगळे स्वीटच होते, म्हणजे जास्त काही स्पाईस नाही बघायला मिळाले. मोस्टली एव्हरीथिंग वॉज स्वीट. त्यानंतर त्यांच्या जस्ट एका बाजूला युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका US चा काउंटर होता. इथे मोस्ट ऑफ USA चिप्स आणि चॉकलेट्सच त्यांनी ठेवलेले सेलसाठी. आणि चीज मॅक्रोनी जे आहे फेमस US ते होतं. तुम्ही पाहू शकता कपकेक, ब्राउनीज, हे सगळं यांच्या काउंटरला पाहायला मिळालं मला. त्यानंतर त्यांच्या जस्ट नेक्स्ट होता लॅटिन अमेरिका, मेक्सिको आणि बेसिकली त्या साईडचा काउंटर. सो त्यांनीसुद्धा बऱ्याच डिलिकेसी लावलेला. हा जर्मनीचा काउंटर होता, होम काउंटर. सो त्यांनीसुद्धा स्वीट्सच लावलेले. हा श्रीलंकेचा काउंटर होता. त्यांनी चिकन बिर्याणी वगैरे असे
पदार्थ लावलेले. त्यांच्या नेक्स्ट जपानचा काउंटर होता. जपानचा काउंटरसुद्धा बऱ्यापैकी मोठा होता. त्यांनी वेगवेगळ्या जपान डेलिकसीज लावलेल्या. त्याचप्रमाणे त्यांनी थोडेफार असे मुलांसाठी काहीतरी अट्रॅक्टिव्ह म्हणून बलून्स वगैरे पण ब्लो करून ठेवलेले. हा सुशीज विच इज जपान फेमस फॉर. त्याच्यानंतर हा अल्बानियाचा काउंटर होता. त्यांनीसुद्धा मोस्टली बेक प्रोडक्ट होते, टाईप ऑफ ब्रेड्स गोड. त्यानंतर हा साऊथ आफ्रिकेचा काउंटर होता. त्यांनीसुद्धा भरपूर काय काय वेगवेगळे पदार्थ आणि वस्तू सेल करायला ठेवलेल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या काउंटरवर मला पर्टिक्युलरली सांगायला आवडेल की त्यांनी इंडियन करी चा एक स्पाईस मसाला ज्याच्यावर आपल्या देशाचं हेही होता, मॅपही होता, पकोडाचं मिक्सर ठेवलेलं. क्वाईट सरप्रायझिंग फॉर मी. त्यानंतर साऊथ आफ्रिकेच्या जस्ट बाजूला चायनाचा काउंटर होता आणि चायनीज पीपल आर व्हेरी एन्थुझियास्टिक. त्यांनी आपले कपडे वगैरे घातलेले आणि हा त्यांचा काउंटर होता. त्यांनीसुद्धा बऱ्याच काही लकी ड्रॉ ठेवलेले. बेसिकली काही सेल नव्हतं करायला ठेवलेलं, लकी ड्रॉ ठेवलेलं. त्याच्यामध्ये काही काही बरेच चायनावाले सुविनियर्स होते. आणि त्यानंतर त्यांचे स्प्रिंग रोल्स, त्याच्यानंतर जे बन्स असतात, स्वीट बन्स जे बेसिकली स्टीम केलेले असतात, तेही ठेवलेले. सो असा आमचा इंटरनॅशनल डे आम्ही सगळ्या देशांनी खूप एन्जॉय केला.